जाऊ गेले बघा, हे चांगलं आहे साधन. त्याला घेऊन जाऊ देणे, आपण स्वतः काही करायचं नाही. तर अशा प्रकारे आपण जे पाहतो आणि अशा प्रकारच्या जो प्रवाहामध्ये दाखल होतो त्याला म्हणतात धम्मप्रवाहात उतरणे. आज आपण या धम्मप्रवाहामध्ये काय केलं, प्रत्यक्ष उतरलेलो आहोत. हा थोडा शब्द बदलणार आहे. मी काय करणार आहे, मी शब्द बदलणार आहे. प्रवाहाला स्रोत म्हणतो आपण. काय म्हणतो आपण, स्रोत. आणि त्या दाखल होण्याला आपण स्थापन होणे म्हणतो आपण. काय झाला शब्द, स्रोतापन्न होणे. बरोबर आहे. काय झालं, स्रोतापन्न होणे म्हणजे जो नदीचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये स्थापन होणे, त्याच्यामध्ये जाणे प्रत्यक्ष. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, काय होणे, स्रोतापन्न होणे. म्हणजे या प्रवाहात स्रोतामध्ये स्थापन झाला तर काय होईल, तुम्ही प्रयत्न न करता महासागराला पोहोचले म्हणून समजा. बरोबर आहे का की नाही पोचणार. घाबरू नका, इकडचे नदी आणि महासागर दिसते. आता तुम्ही धम्मप्रवाह पहा आणि मग तुम्ही कुठे पोहोचणार आहे. नदीमध्ये जर गेला तर तुम्ही कुठे पोहोचणार आहे, आणि धम्मप्रवाहाच्या मध्यभागी गेला तर कुठे पोहोचणार आहे, निर्वाणा. हवाई तर नको, बुद्धाचं हवाई तर नको, बोधी हवाई तर नको, बुद्ध हवाई तर नको. हे बुद्ध नाही, अरे सॉरी, हे बुद्ध आहेत का, हे बुद्ध नाही आहेत का, हे बुद्ध नाही आहे. हे बुद्धाचं रूप आहे. कोणतं बरोबर आहे, पहिलं की दुसरं. हे बुद्ध आहे की बुद्धाचं रूप आहे, दोन्ही बरोबर असतं, जास्त बरोबर बोलतं. हा, हे बुद्धाचं रूप आहे. ठीक आहे, बुद्धाचं रूप आहे. आपल्याला काय मिळणार आहे, बुद्ध मिळणार आहे, बुद्धाचं रूप नाही. आपले कान लहान होणार नाही असं रूप व्हायला. तर होते तुमचे कोणाचे, पण बुद्ध होऊ शकतात. बरोबर. म्हणजे त्या प्रवाहात जर दाखल झाला तर आपले कान लहान होणार नाही, थोडे बार होणार नाही, पण बुद्ध होणार. म्हणजे आपण त्या नदीच्या प्रवाहामध्ये गेलो तिथं महासागरात जाणार आहोत, तसं धम्माच्या प्रवाहात जर गेलो आपण तर आपण कोण होणार आहोत, बुद्ध होणार आहोत, ज्ञान प्राप्त होणार आहे, संबोधी प्राप्त होणार आहे, ज्ञान प्राप्त होणार आहे, निर्माणाचा साक्षात्कार, ज्ञानाचा साक्षात्कार, प्रज्ञाचा साक्षात्कार. बरोबर आहे. काय करायचं होतं आपल्याला, दाखल व्हायचं. बाकी आपण काहीच नाही करायचं. कोण करणार सगळं, प्रवाह. बरोबर आहे, सगळं प्रवाह करणार आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने जर पाहिलं आपण तर खऱ्या अर्थानं आपण पहिल्या प्रवचनामध्ये पाहिलं आणि दुसऱ्या प्रवचनामध्ये पाहिलं की पहिल्या प्रवचनामध्ये आपण काय केलं, धम्माच्या प्रवाहाचं दर्शन कसं घडतं असं पाहिलं आपण. बरोबर. नंतर काय पाहिलं बघा, बोला बरं. हा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नंतर आपण बुडी मारणे पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं, सूर मारणे पाहिलं आपण. पण आपण दाखल झालेलो नव्हतो. दुसऱ्या प्रवचनामध्ये आपण काय पाहिलं, आपण कुठे आहोत. तर आपण काय म्हणतो, निघालो धम्मप्रवाहाकडे, निघालो. आपण त्याला चला धम्मप्रवाहात उतरूया असं म्हणतो. काय म्हणतो, चला. म्हणजे आपण काय केलो, निघालो. पण निघालो तर कुठं पोहोचलो असं आपण काल पाहिलं. आणि त्याच्यामध्ये पण आपण पाहताना काही थांबले पाहिलं. पहिलं काय पाहिलं आपण, सांस्कृतिक, व्हेरी नाईस. दुसरं तात्कालिक. तिसरं परिणामकारक. चौथं खरं खुरं. पाचवं अंतिम मध्ये एकच गोष्ट होती, बर्फाचं पाणी झालं, अंतिम सोडून द्या. पाचवा. आता कोणता राहिला, चौथा. चौथ्यामध्ये काय पाहिलं, खरं खुरं शरण थांबा, खरं खुरं थांबा. ते खरं खुरं पोहोचणं, ते रिअल आपण म्हटलेलं आहे, ते रिअल आहे. बाकीचे काय त्याच्या अगोदरचे आहेत ते रिअल नाही आहेत. आणि म्हणून तिसऱ्या विषयी बोलताना म्हटलं होतं का हा कधीही, तिसऱ्या विषयी बोलताना म्हणालो होतो का हा कधीही या धम्ममार्गावरून परावृत्त होऊ शकतो, परावृत्त होऊ शकतो. म्हणजे म्हणून तो खरं नाही. पहिला तर खरं नाही, दुसरा तर खरं नाही, पण तिसरा पण खरं नाही. कारण तो आरूढ झालेल्या धर्ममार्गावरून कधीही परावृत्त होऊ शकतो. ह्या अर्थाने तो खरं नाही. पण चौथ्याला काय म्हटलं आपण, रिअल.